हॅलो नमस्कार, मी कृतिका तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आणि आज आहे आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या। तर आज दिव्यांची पूजा केली जाते, त्यासाठी मी इथे सर्व दिवे काढून स्वच्छ करायला घेतलेले आहेत आणि ते सगळे दिवे स्वच्छ असे घासून पुसून लख्ख केलेले आहेत। आणि इथे आता मी पुरणाचे दिवे करायचे, पुरणाचे नाही पिठाचे जे असतात ना ते दिवे करायचे आहेत कणकेचे, तर त्याची तयारी करते आहे। तर इथे पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं गूळ किसून घातलं आहे, दूध घातलेलं थोडंसं, थोडी हळद घातली आणि अशा प्रकारे त्याला छान असं घट्ट मळून घ्यायचं पीठ आणि त्यापासून आपल्याला कणकेचे दिवे तयार करायचे। तर तुम्ही 5 किंवा 7 असे दिवे करू शकता। तर इथे मी 6 दिवे करणार आहेत, 5 मी पूजेमध्ये ठेवणार आहे आणि 1 दिवा मी माझ्या मुलाला ओवाळण्यासाठी वापरणार आहे। तर इथे मी असे दिव्याचे कणकेचे जे आहेत त्याचे पेढे कसे करून घेतलेत आणि त्याला कैचीच्या साहाय्याने असे एक छोटीशी डिझाईन कशी तयार करते आहे। तर अशा प्रकारे ही जो वरचा भाग आहे ना त्याला कैचीने थोडंसं असं कट करत वरचा जो पोर्शन आहे त्याला एक डिझाईन तयार करायची आहे। आणि त्यानंतर हे असे सगळे करून झाले की एखादी जी गोल वस्तू असते, जसं आपली लाटणी आहे किंवा त्याने त्याच्यामध्ये एक होल पाडून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला आपले जे तुपाचे दिवे असतात ना छोटे गोल, ते आपण त्यामध्ये घालू शकतो। असं व्यवस्थित त्यामध्ये घालता येतात आपल्याला असं। तर अशा प्रकारे हे दिवे मी कट करून घेतलेत आणि आता त्याच्यामध्ये ते अशा प्रकारे गोल करून घेणार आहे। तर असे केल्यानंतर त्याच्यामध्ये जे तुपाचे दिवे घातले की ते व्यवस्थित बसतात, म्हणजे एक प्रकारे आपली पणती कशी तयार होते ती, आणि खूप छान दिसतात ते दिवे दिसायला सुद्धा। तर आता मी इथे पूजा मांडून घेणार आहे। त्यासाठी पूजा करायच्या आधी आपल्याला चौरंग किंवा जेव्हा पाट ठेवतो त्याच्या खाली एक स्वस्तिक काढून घ्यायचा असतो। तुम्ही रांगोळीने काढू शकता किंवा जे आपलं कुंकू असतं ओलं त्याने सुद्धा काढू शकता। तर असं स्वस्तिक काढून घेतल्यावर त्याच्यावर आपल्याला चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला एखादं जे पिवळं किंवा लाल वस्त्र घालायचं आहे आणि व्यवस्थित अशी सगळीकडे दिव्यांचे आपल्याकडे जेवढे दिवे असतील त्याप्रमाणे त्यांची मांडणी करून घ्यायची आहे। मध्ये पानाचा विडा ठेवून त्यावर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे। तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता किंवा सुपारी ठेवली तरी चालते। आणि अशा प्रकारे आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर पूजेची सगळी जे दिवे मांडून झाले की पुढे आपल्याला जे 5 विड्याची पानं ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला जे कणकेचे दिवे करून घेतले ते त्यावर ठेवायचे आहे। आणि मग त्याला छान अशी हळद कुंकू अक्षता फुले वगैरे सगळे घालून सगळे दिवे प्रज्वलित करायचे आणि सगळ्या दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे जे मी कणकेचे दिवे ठेवलेत त्याच्यावर हे जे छोटे तुपाचे दिवे असतात ते आपण जे होल केले त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। आणि हे जे दिवे आहेत तुपाचे ते मी घरी बनवलेले आहेत, त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला कधीतरी शेअर करेन। आणि अशा प्रकारे हे सगळे त्या कणकेच्या दिव्यात तुपाचे दिवे घालून घ्यायचे आणि छान असे सगळ्या दिव्यांमध्ये तेल घालून दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे। दिवे सगळे प्रज्वलित करायचे आहेत आधी, त्याला छान हळद कुंकू अक्षता फुलं सगळे घालून नंतर आपल्याला त्याची सगळ्यांची पूजा करून घ्यायची आहे। पूजा केल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, दीपक ज्योती परब्रह्म दीपक ज्योती जनार्दनम दीपो हरतु मे पाप दीपक ज्योतो नमस्तुते। याचा अर्थ असा होतो की दीपाची ज्योती ही परब्रह्म स्वरूप आहे, ती जनार्दन म्हणजेच भगवान विष्णूंचं स्वरूप आहे। हे दीपक ज्योती माझे पाप दूर कर आणि त्या पवित्र दीपज्योतीला माझा नमस्कार असो, असं आपण बोलायचं आहे आणि आपली पूजा पूर्ण करायची आहे। तर आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात किंवा दिव्यांचे आवास असे म्हणतात। या दिवशी घरातले सर्व दिवे स्वच्छ धुवून
पुसून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिव्यांचा हा सण पवित्र श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी साजरा केला जातो. आपल्या आयुष्यात ज्ञान आणि प्रकाश आणणाऱ्या तेजाचा व दिव्यांचा आदर व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. पुढच्या महिन्यात येणाऱ्या सणांसाठी जसे नागपंचमी, गौरी गणपती यासाठी हे दिवे तयार ठेवून त्यांची पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये या दिवशी कणकेचे 5 किंवा पुरणाचे दिवे करून पूजा करण्याची आणि लहान मुलांना ओवाळण्याची प्रथा आहे. तर अशा प्रकारे ही पूजा करून झाली आणि हे जे पूजेचे महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगितलं. तर एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करण्याची हा जो सण असतो तो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. म्हणजे पूर्वी लाईट्स नव्हत्या किंवा काहीच उजेडाचं असं काहीच हे नव्हतं. त्यावेळी दिव्यांमुळे घरात प्रकाश पडायचा, म्हणून त्यांची कृतज्ञता म्हणून हा आपल्याला सण साजरा करायचा आहे. तर अशा प्रकारे मी छान अशी पूजा करून घेतली. पूजा करून झाल्यानंतर मी माझ्या लहान मुलाचं औक्षण करून घेतलं. छान असं त्याला जो आपण कणकेचा दिवा एक बनवला होता त्या दिव्याने त्याला ओवाळलं छान असं. आणि अशा प्रकारे दिव्यांचा सण आज साजरा केलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ?